ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पोलीस आयुक्तालय परिमंडळ 2 अंतर्गत येणाऱ्या 6 पोलीस ठाण्यांअंतर्गत हस्तगत करण्यात आलेला 85 लाखांचा मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाचं आयोजन इंदिरानगर येथील आदित्य हॉल इथे करण्यात आलं होतं। यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच आमदार सीमा हिरे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फिर्यादींना कोर्टाच्या परवानगीनं सन्मानपूर्वकरित्या 85 लाखांचा मुद्देमाल परत करण्यात आलाय। यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी म्हटलंय की नागरिकांनी नेहमी सजग राहिलं पाहिजे, तसेच कोणतीही घटना घडल्यास तात्काळ पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे। वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून शहरामधील वेगवेगळ्या ठिकाणी CCTV यंत्रणा बसवली जाणार आहे। भद्रकाली परिसरामध्ये CCTV यंत्रणा बसवण्याची सुरुवात देखील करण्यात आली आहे। औद्योगिक क्षेत्रामधील कंपन्यांच्या CSRच्या माध्यमामधून काही CCTV बसवले जात आहेत। पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वय असायला हवा असं मत आयुक्त यांनी मांडलंय। आज नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामार्फत परिमंडळ 2 अंतर्गत फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। सदर फिर्यादींना जवळजवळ 85 लाखाचा मुद्देमाल या ठिकाणी परत करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये काही सोन्या चांदीचे दागिने आहेत, रोख रक्कम आहे, 2 व्हीलर आहेत, काही मोबाईल फोन आहेत, काही 3 आणि 4 व्हीलरच्या अनुषंगाने जो मुद्देमाल त्यांचा चोरीला गेला होता तो मुद्देमाल या ठिकाणी परत करण्यात आलेला आहे। माननीय CM साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या 7 कलमी कार्यक्रमांतर्गत जो मुद्देमाल फिर्यादीला परत करण्याचा जो कार्यक्रम होता तो आज माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर व माननीय सीमाताई हिरे आमदार अंबड डिव्हिजन यांच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडण्यात आलेला आहे। सर्व उपस्थित असलेल्या फिर्यादीने या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटचे आभार मानलेले आहेत आणि अशा प्रकारे मुद्देमाल परत फिर्यादींना परत करण्याच्या अनुषंगाने कार्यक्रम हे नियमितप्रमाणे परिमंडळ 2 अंतर्गत या ठिकाणी घेण्यात येते। आणि त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत ही आपली एक फरफट चालू असते। तर त्याच्यामध्ये कधी आपल्याला चांगला अनुभव येतो पोलीस स्टेशनमध्ये, कधी आपल्याला फार चांगला अनुभव येत नाही, कधी आपल्याला आपले जे मुद्देमाल मिळालेले आहे पण बरेचसे असे जण आहेत अजून की ज्यांचा मुद्देमाल मिळालेला नाही आहे किंवा ज्यांचे कुणी डिटेक्ट झालेले नाही आहे। तर आपण जे आमच्याकडे जे आपला पेशन्स ठेवतात, पण आमच्या कामामध्ये पण 3000 पोलीस अधिकारी अंमलदार 25 लाख नाशिकचं पॉप्युलेशन आहे। CCTVची पण संख्या या ठिकाणी खूप कमी आहे। तर त्या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही धडपडत असतो एखादा गुन्हा डिटेक्ट करायला। तो गुन्हा डिटेक्ट झाल्यावर पण आता असं झालेलं आहे की 7 वर्षाखाली जर शिक्षा असेल तर अटक नाही करू शकत। त्यामुळे मुद्देमाल रिकव्हरी करायला पण खूप प्रॉब्लेम होतात। आमचे अधिकारी अंमलदार पण आम्हाला बरंच सांगतात की अशा तसं आम्ही काय करायचं, जे तुमच्या मनात प्रश्न असतात ते त्यांना पण असतात की आम्ही सिस्टमने आमचे हात काही गोष्टी ठिकाणी बांधले गेलेले आहेत। 7 वर्षाखाली आरोपी अटक करू शकत नाही आपण। तर ह्या सगळ्या ह्याच्यातून वाट काढून आपण आपला पेशन्स ठेवला आणि त्याबद्दल आपले खूप खूप आभार आहे। आम्ही आपल्याला ह्या की पोलीस ठाण्यात सर्वसामान्य लोक जात नाही, तशीच घटना माझ्या बाबतीत सुद्धा घडली। डिसेंबर महिन्यामध्ये माझ्या घरातून जवळजवळ 3 मंगळसूत्र चोरीला गेले आणि माझ्या ते 8 दिवस खूप टेन्शनमध्ये गेले आणि काय करावं कसं करावं आम्हाला तर झोपही येत नव्हती। शेवटी पोलीस ठाण्यात जाण्याचा मी निर्णय घेतला आणि हिंमत करून मी पोलीस ठाण्याला गेले। तिथे गेल्यानंतर मला अतिशय चांगला अनुभव आला। तिथल्या अधिकाऱ्यांनी लगेच माझी तक्रार नोंदवून घेतली आणि त्याच्यावर लगेच तातडीने कारवाई केली आणि त्यांनी 24 तासाच्या आत माझी घरकाम करणारी मुलगी जी होती तिला अटक केली आणि तिच्याकडून आणि तिच्या मित्राकडून माझे चोरीला गेलेले 3 मंगळसूत्र जसेच्या तसे हस्तगत केले आणि ते माझं श्रीधर होतं, त्याच्याशी माझ्या खूप भावना निगडीत होत्या आणि ते मिळाल्यानंतर मला अतिशय पोलिसांचं उपनगर पोलीस ठाण्याचे जे अधिकारी होते, कर्मचारी होते, त्यांचा अतिशय अभिमान वाटला, कौतुक वाटलं आणि खूप
मनाला शांतता वाटते की असंही होऊ शकतं. किरण आहेर, C24 तास, नाशिक. उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीये, पण चिंता नको. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल कूल. नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, AC, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. उपलब्ध सुविधा: वंध्यत्व निवारण टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, त्यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन, पिशवीची गाठ काढणं, अंडाशयाची गाठ काढणं, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचं पोट उघडून ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, तसेच प्रसूतिगृह. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.